लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतले 3 मोठे निर्णय। संपूर्ण राज्यातल्या लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागले आहेत, कारण आता सर्व बहिणी पात्र होणार। ज्या बहिणींचे पैसे बंद झाले होते ते पैसे आता चालू होणार, कारण लाडक्या बहिणींना आता पुन्हा संधी मिळणार आहे। कारण 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 3 मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यापैकी पहिला निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळाला नाही। मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या निर्णयाअंतर्गत आता ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता हप्ता मिळणार। दुसरा निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांची केवायसी राहिलेली आहे किंवा केवायसी करताना चुका झालेल्या आहेत किंवा केवायसी अपूर्ण राहिलेली आहे, अशा महिलांना आता पुन्हा संधी मिळणार। तर तिसरा निर्णय हा सगळ्यात जास्त आनंदाचा निर्णय आहे। तो फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याच्या संदर्भातला आहे, कारण की आता फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मार्चच्या हप्त्याचे वितरण देखील आता होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी काल रात्री झालेल्या एका बैठकीमध्ये लाडक्या बहिणीला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतलाय। आता ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, ज्या बहिणी अटीमुळे बाहेर गेल्या होत्या, ज्या बहिणी केवायसीमुळे योजनेतून बाहेर जाणार होत्या, ज्यांचे हप्ते बंद झालेले होते, अशा सर्व बहिणींचे हप्ते आता सुरू होणार आहेत, ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या आनंदात आता मोठी वाढ होणार आहे। 3 असे निर्णय जे लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय क्रांतिकारी ठरणार आहेत, ज्यामुळे आता रखडलेले हप्ते लाडक्या बहिणीला मिळणार। ज्या बहिणींचे पाठीमागचे पैसे राहिले होते ते आता जमा होतील। फक्त त्यांनी एक काम करायचं आहे। एक काम करायला लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ज्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार। कारण की काही दिवसांमध्ये डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झालं होतं, जे संपलं, पण बऱ्याचशा बहिणींना डिसेंबरचा हप्ताच मिळाला नव्हता। काही दिवसांपूर्वी जानेवारीच्या हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं, ते थांबवण्यात आलं। त्यात बऱ्याचशा बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नाहीये। तर काही अशा बहिणी आहेत की ज्याला डिसेंबरचा, नोव्हेंबरचा, मागच्या ते देखील मिळाली नाहीत। तर त्या महिलांनी अगदी सरकारला धारेवर धरलं होतं। त्यांनी मागणी केली होती की आमचे मागचे पैसे द्या, आणि सोबतच अपात्र झालेल्या बहिणींनी केवायसीची अट काढून टाका असं सांगितलं होतं। मग याच मागणीला अनुसरून सरकारने हा पहिला निर्णय घेतला, ज्याच्या अंतर्गत महिलांचे मागचे हप्ते अधिक फेब्रुवारी आणि मार्च हे 2 हप्ते असे सगळे पैसे एकत्र वितरण होणार आहे। त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा निर्णय असा आहे की केवायसीच्या संदर्भात महिलांना प्रचंड अडचणी आल्या होत्या। काही महिलांनी चुकून दुसरीकडे क्लिक केलं होतं, तर काही बहिणींची तारीख निघून गेली तरी केवायसी झाली नव्हती। तर 50% बहिणींच्या केवायसीत प्रॉब्लेम झाला होता, आणि ज्यामुळे बहिणींचे हप्ते बंद होणार होते। आणि त्यामुळेच दुसऱ्या निर्णयाअंतर्गत पुन्हा एकदा केवायसीची संधी आता मिळणार आहे। सरकारने 1 नव्हे, 2 नव्हे, तर 3 मोठे निर्णय घेतले, जे सांगत असताना मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, जर तुम्हाला इथून पुढे पैसे नियमित हवे असतील, पाठीमागचे पैसे मिळवायचे असतील, केवायसीला संधी पाहिजे असेल, तर 2 कामं तुम्ही लवकरात लवकर करायची आहेत। खरं तर बहिणींसाठी ही महत्त्वाची संधी, सुवर्ण संधी चालून आलेली आहे। कालपर्यंत असं वाटत होतं की लाडक्या बहिणी प्रचंड अपात्र होत आहेत, मोजक्याच बहिणींना पैसे मिळत आहेत, बऱ्याचशा बहिणींना मेसेजेस येत नाही। पण आता सरकारने पैसे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। मग काय ते 3 मोठे निर्णय आहेत? मागचे पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामं तुम्हाला करायला सांगितलेली आहेत? सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पहा हा व्हिडिओ, याचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका, कारण की लाडकी बहीण योजनेचे मागचे पैसे आणि पुढचे पैसे सगळे भवितव्य या व्हिडिओवर अवलंबून आहे। व्हिडिओमधला एक ना एक शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण की प्रत्येक निर्णयामागची काय काय कामं आहेत अशी डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे। पहा, सगळ्यात आधी आपण पाहतोय की डिसेंबर आणि जानेवारीचा जो राहिलेला हप्ता आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे। दुसरी गोष्ट, तुमची केवायसी जर अपूर्ण राहिली असेल किंवा तुमची केवायसी झालीच नसेल किंवा केवायसी मध्ये काही चुका झाल्या असतील तर काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओच्या शेवटी आहे, तो म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याच्या संदर्भात आहे। अशी महत्त्वाची माहिती पाहतोय। पहा, लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ होऊन जाणार आहे। पहा, गेल्या 2-3 महिन्यांपासून तुम्ही जर तुमच्या 1500 रुपयांची वाट पाहत असाल किंवा तुम्हाला हप्ता जरी मिळाला असेल तर पुढचे हप्ते मिळतील की नाही असा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल, तर तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत। कारण की खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यांनी एक अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतलाय। डिसेंबर आणि जानेवारीचा राहिलेला हप्ता का आला नाही, तुमची केवायसी चुकली असेल तर काय करायचं, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कशा पद्धतीने मिळतोय, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये देणार आहे। आता वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया।
आता आपल्या सर्वांना माहिती आहे की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सुरू झालेलं जानेवारी हप्त्याचं वाटप 2-4 दिवसातच थांबलं होतं. पण लाखो बहिणींच्या खात्यात अजून 1 रुपयाही जमा झाला नाहीये. यामुळेच संतापलेल्या महिलांनी रस्त्यावर उतरून मोठा एल्गार पुकारला होता. बहिणींच्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि नामदार विखे पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात धडकले. तांत्रिक घोळामुळे ज्या महिला बाद झाल्यात त्यांना शेवटची सुवर्ण संधी द्या अशी ठाम मागणी त्यांनी रेटली. आणि आनंदाची बातमी म्हणजे सरकारकडून त्याला हिरवा कंदील मिळालाय. नीट ऐका. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की डिसेंबर-जानेवारीचा जो हप्ता अडकलाय तो मिळवण्यासाठी सरकारने नक्की काय पाऊल उचललंय. ज्यांची केवायसीची चूक झाली किंवा ती अपूर्ण राहिली त्यांनी तातडीनं काय करायचं. सोबतच फेब्रुवारी-मार्चचे हप्ते तुमच्या खात्यात कधी पडणार ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, गेल्या काही दिवसात गावोगावी महिलांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी मोठा उठाव केला. अनेक ठिकाणी तर चक्काजाम आंदोलनही झाली. जानेवारीचे पैसे फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या महिलांना मिळाले. बाकीच्यांच्या नशिबी फक्त प्रतीक्षाच आली. यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण होतं. भंडारा आणि गोंदियात तर बहिणींनी रस्ता रोको केला. निवडणुका संपल्या म्हणून योजना गुंडाळली का असा सवाल विचारला जातोय. पण खरं कारण टेक्निकल अडचणीत आहे. विशेषतः ई-केवायसी न झाल्याने लाखो महिला वंचित राहिल्यात. म्हणूनच आता सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी जानेवारीचा, डिसेंबरचा, नोव्हेंबरचा हप्ता का आला नाही, मागचे पैसे बहिणींचे काय राहिलेत, तर याची 5 कारणे स्वतः सांगितलीत. नीट लक्ष देऊन ऐका, कारण यातली एक जरी चूक तुमच्याकडून झाली असेल तर तुमचे हक्काचे पैसे कायमचे बंद होतील. पहिली मोठी चूक म्हणजे केवायसी करताना झालेला तो घोटाळा. पोर्टलवर विचारलं होतं की घरात कोणी सरकारी नोकरीला आहे का. बिचाऱ्या साध्या भोळ्या महिलांना काय माहिती, त्यांनी घाईघाईत तिथे होवर क्लिक केलं. खरं तर घरात कोणीच नोकरीला नव्हतं, पण एका चुकीच्या क्लिकमुळे हजारो बहिणी डायरेक्ट अपात्र झाल्या. आता यावरचा तोडगा काय ते मी पुढे सांगणारच आहे. दुसरं कारण म्हणजे आधार कार्डचा झालेला तो घोळ. एकाच घरातल्या 2 महिलांनी, मग ती अविवाहित मुलगी असो वा सून, दोघींनीही वडिलांचं किंवा पतीचंच आधार कार्ड अर्जाला जोडलं. सिस्टीमनं याला डुप्लिकेट पकडलं आणि एकाच घरात जास्त लाभार्थी दाखवून तुम्हाला बाद केलं. हे झालं दुसरं मोठं कारण. तिसरं कारण म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांना लिंक नसणं, ज्याला आपण DBT म्हणतो. चौथं कारण म्हणजे त्यावेळेस OTP यायला झालेला प्रचंड उशीर. आणि 5वी सर्वात मोठी चूक म्हणजे एकाच मोबाईल नंबरवरून भरलेले अनेक अर्ज. याच 5 चुकांमुळे तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लटकला होता. आता या संकटातून कसं बाहेर पडायचं ते नीट समजून घ्या. सरकार आता एक मोठा निर्णय घेत आहे, तो म्हणजे तुम्हाला तुमची केवायसी दुरुस्त करण्याची शेवटची संधी मिळणार आहे. बघा, अनेक आमदार आणि खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे हात जोडून मागणी केली आहे की ज्या गोरगरीब महिलांची चूक झाली आहे त्यांना पुन्हा पात्र करा. त्यामुळे आता केवायसी दुरुस्तीसाठी पोर्टल पुन्हा उघडणार असून 31 मार्चची ती डेडलाईनसुद्धा वाढवून मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याबाबत सरकारनं अर्थसंकल्पात तब्बल 21,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या पक्क्या बातमीनुसार पुढच्या फक्त 4 ते 5 दिवसात तुमच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित हप्ता जमा होऊ शकतो. तर बहिणींनो, आता आपण सरकारी नियमाबद्दल तर जाणून घेतलं, पण मला माहीत आहे तुमच्या मनात अजूनही खूप शंका आहेत. गेल्या काही दिवसात माझ्या अनेक बहिणींनी मला कमेंट्समध्ये विचारलं की ताई, आमचा मेसेज आलाय पण पैसे आले नाही, किंवा बँकेत गेल्यावर अधिकारी नीट सांगत नाही. बघा, ही योजना आपल्या हक्काची आहे. जर तुम्हाला वाटत असेल की निवडणुका झाल्या आणि आता पैसे मिळणार नाहीत, तसं मुळीच नाहीये. उलट आता तांत्रिक चुका सुधारण्यासाठी सरकारने ही शेवटची संधी दिली आहे. तुमच्या गावात किंवा शहरात कोणाकोणाचे पैसे जमा झालेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की कोणत्या जिल्ह्यात वितरण व्यवस्थित सुरू झाले. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामं कोणती, नेमकी कशी करायची ते नीट समजून घ्या. पहिली गोष्ट, तुमचं बँक खातं DBTसाठी सक्रिय आहे का. अनेक वेळा आपण खातं चालू असतं पण त्याला आधार लिंक नसतं. उद्याच बँकेत जाऊन विचारा की माझं खातं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI ला मॅप आहे का. दुसरी गोष्ट, ज्यांचे अर्जात चुका झाल्या आहेत त्यांनी घाबरून जाऊ नका. नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टल एडिटचा ऑप्शन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. तिथे जाऊन माहिती नीट तपासा. जर तुम्हाला फॉर्म भरताना अडचणी येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवून तुम्हाला स्टेप बाय स्टेप मदत करेन. बहिणींनो, ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या इतर गरजू बहिणींना ज्यांना मोबाईल नीट वापरता येत नाही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि मला एक सांगा, तुम्हाला या योजनेचे आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले, 1, 2 की 5. प्रत्येकीने आपापला हप्ता कमेंटमध्ये नक्की लिहा. ज्या बहिणींना 1ही रुपया मिळाला नाही त्यांनी नॉट रिसिव्ड असं कमेंट करा.
म्हणजे आपण सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचवू शकू. शेवटी एकच सांगेन, धीर सोडू नका. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता सोबत येणार आहे. ही आपल्यासाठी मोठी दिवाळीच आहे. ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण उद्या मी KYC कशी दुरुस्त करायची यावर लाईव्ह डेमो देणार आहे. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.